महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात दसरा मेळाव्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। यंदाचा दसरा केवळ राजकीय शक्ती प्रदर्शनाचा नव्हता, तर सामाजिक एकजुटीच्या दोन महत्त्वाच्या केंद्रांमुळे विशेष चर्चेत राहिला आहे। एकाच जिल्ह्यात एकाच दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील म्हणजेच सावरगाव येथील मेळावा आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावरील मेळावा पार पडला। या दोन्ही मेळाव्यात जमलेल्या गर्दीच्या आकड्यावरून जनशक्तीचा कौल स्पष्ट झालाय। नेमकी कुणाच्या दसरा मेळाव्याला गर्दी जास्त होती हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। पंकजा मुंडे यांचा मेळावा पारंपरिक पद्धतीने पार पडला। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याला निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती। विशेषतः बहुजन आणि वंजारी समाजाचे कार्यकर्ते, मुंडे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे समर्थक हे दूर दूरवरून आलेले होते। भगवानगडाच्या साक्षीने झालेला हा मेळावा त्यांच्या राजकीय ताकदीची आणि भाजपमधील त्यांच्या समर्थनाची ग्वाही देणारा ठरलाय। पंकजा मुंडे यांनी या व्यासपीठावरून आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आणि राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मोठा असला तरी यंदा जरांगे पाटलांच्या समांतर मेळाव्यामुळे लक्ष विभागलं गेल्याचं जाणवलं। दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या ज्वलंत मुद्द्यावर जनमत एकवटलेले मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावरील मेळावा यंदाच्या दसऱ्याचं सर्वात मोठं आकर्षण ठरलंय। या मेळाव्याला जनसागराचा अनुभव आला। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव हे स्वयंस्फूर्तीने नारायणगडावर पोहोचलेले होते। मेळाव्यासाठी निश्चित केलेला परिसर देखील अपुरा पडल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं। अनेक माध्यमांनी या गर्दीला विराट असं संबोधलंय। ही गर्दी केवळ संख्याबळात मोठी नव्हती, तर ती सामाजिक आणि भावनिक एकजुटीची प्रतीक होती। मराठा आरक्षणासाठीचा लढा आणि मनोज जरांगे पाटलांचे थेट व आक्रमक नेतृत्व यामुळे ही गर्दी जमलेली होती। जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून मराठा समाजाला आगामी निवडणुकीत उलथापालथ करण्याचे संकेत दिलेले आहेत आणि या प्रचंड गर्दीने त्यांच्या इशाऱ्याला मोठा पाठिंबा दर्शविलाय। संख्याबळाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गर्दी जमल्याचं स्पष्ट झालंय। पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात पक्षीय निष्ठा आणि पारंपरिक राजकीय शक्तीचं प्रदर्शन झालं, तर मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्यामध्ये एका मोठ्या समाजाची एकजूट आणि आरक्षणाच्या मागणीसाठीचा अभूतपूर्व जनऊर्जा दिसून आली आहे। या दोन्ही मेळाव्यांच्या गर्दीवरून हे स्पष्ट होतंय की मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर मोठा प्रभाव टाकून आहे आणि मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे सध्याचे सर्वात मोठे जन आकर्षण ठरलेले आहेत।